जय महाराष्ट्र मंडळी. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना झाला. यांच्या हत्येनं राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं. यामध्ये सर्वात पहिल्यांदा 4 आरोपींना अटक झाली. त्यानंतर वाल्मिक कराड यांनी हत्येच्या 22 दिवसानंतर पुण्यामध्ये सरेंडर केलं. यानंतर फरार झालेल्या 3 पैकी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना झाला, परंतु यातील एक आरोपी अजूनही फरारी आहे. तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून कृष्णा आंधळे हा आहे. कृष्णा आंधळे नक्की फरार कसा झाला, कृष्णाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, याबाबत आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी पीके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर केस पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील 4 आरोपींना पोलिसांनी हत्येच्या काही दिवसानंतर बेड्या ठोकण्यात आल्या. तर हत्येचा मास्टरमाइंड समजला जाणारा वाल्मिक कराड 22 दिवसानंतर पुण्यात CID कार्यालयात शरण आला. त्यानंतर पोलीस शोध घेत होते तो म्हणजे दुसरा मास्टरमाइंड सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत फरार राहिलेले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांचा. त्या अगोदर पोलिसांना एक डॉक्टरला आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, कारण डॉक्टर आणि त्याची पत्नी हे दोघेही गावातून गायब झाले होते. त्यामुळे यांच्यावरती पोलिसांना संशय होता. पोलिसांनी या दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा चौकशीमध्ये डॉक्टरने आणि त्यांच्या पत्नीनं सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना फरार होण्यासाठी मदत केली होती, तसेच त्यांना आर्थिक मदत देखील केली होती असं सांगितलं. तसेच सुदर्शन घुले आणि त्याचे मित्र हे पुण्यामध्ये असल्याचे देखील पोलिसांना सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पकडण्यात यश आलं आणि त्यांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यामध्ये अटक केली. यामुळे यांची ताटातूट झाली. त्यामुळे यांच्यामधील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार झाला. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे देशमुख यांची हत्या केल्यानंतर अगोदर भिवंडी येथे गेले होते. भिवंडी येथे त्यांना आश्रय न मिळाल्यामुळे त्यांनी गुजरातला पलायन केले. गुजरातमध्ये एका मंदिरात त्यांनी 15 दिवस मुक्काम ठोकला. तिघेही मंदिरातच जेवायचे आणि तिथेच झोपायचे अशी त्यांची दिनचर्या सुरू होती. अशातच सुदर्शन घुले याच्याकडे सर्व पैसे संपले होते, म्हणून सुदर्शन आणि सुधीरने कृष्णाला पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले. परंतु कृष्णाच्या भरवशावर न राहता सुदर्शन आणि सुधीर दोघेही पुण्यात आले आणि ते दोघेही पोलिसांच्या ट्रॅपमध्ये सापडले. परंतु कृष्णा आंधळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या CID पोलीस हे कृष्णाच्या मागावर आहे, तसेच त्याला फरार देखील घोषित केलेले आहे. चला तर जाणून घेऊया कृष्णा आंधळे नक्की कोण आहे आणि त्याचा इतिहास काय आहे. कृष्णा आंधळे बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील मैतवाडी गावचा रहिवासी आहे. कृष्णाचं वय 27 वर्ष आहे. त्याच्याकडे स्वतःची शेतजमीन आहे. शेतजमीन सोबतच त्याच्याकडे वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची टोळी देखील आहे. या टोळीचा तो मुकादम असल्याचं बोललं जातं. कृष्णावर आतापर्यंत 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि हे 6 गुन्हे मागील 4 वर्षामध्ये दाखल झालेले आहेत. याच्यावरती पहिला गुन्हा 2020 मध्ये दाखल झाला होता. हत्या, धमकी देणं, हाणामारी करणं, खंडणी वसूल करणं असे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. कृष्णा आंधळेवर 2023 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या गुन्ह्यात त्याला अटक झाली नव्हती अशी चर्चा त्याच्या गावातील लोक करत आहेत. त्यानंतर देखील कृष्णा फरार झाला होता. तर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपीपैकी एक आहे. त्यामुळे CID पोलीस हा त्याचा शोध घेत आहे. वाल्मिक कराड याचा विश्वासू विष्णू चाटे यांच्याशी कृष्णा आंधळेची ओळख झाली. त्यातूनच त्याला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली. मुकादम, राजकीय नेते, पक्षाचं काम आणि व्यवहार सांभाळण्यात कृष्णा तरबेज झाल्याचं बोललं जातं. दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या कृष्णा आंधळेला पोलीस लवकरात लवकर शोधून काढतील का असा प्रश्न उपस्थित आहे. तर मंडळी, कृष्णा आंधळे हा नक्की कुठे असेल आणि याला कोण मदत करत असेल असे तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.